नमस्कार मित्रांनो. भारतात मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात सुमारे 10 कोटींहून अधिक लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. अनियमित आहार, ताणतणाव आणि मॉडर्न लाईफस्टाईलमुळे हा आजार बळावत आहे. जर यावर वेळेवर नियंत्रण मिळवले नाही तर हृदयविकार, किडनी आणि डोळ्यांचे विकार होऊ शकतात. मधुमेही रुग्णांनी आहाराची, विशेषतः भाज्यांची निवड करताना खूप सावध राहिले पाहिजे. ज्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो त्या भाज्या रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 7 भाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या मधुमेही रुग्णांनी टाळाव्या किंवा खूप कमी प्रमाणात खाव्या. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पहिली भाजी आहे हिरवा वाटाणा. मित्रांनो, पहिली भाजी आहे हिरवा वाटाणा. तसे तर वाटाणे प्रकृतीसाठी चांगले असतात, पण मधुमेही रुग्णांसाठी ते धोकादायक ठरू शकतात. कारण वाटाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 52 इतका असतो आणि त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. 1 कप वाटाण्यामध्ये सुमारे 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे वाटाणा टाळणेच उत्तम, किंवा खायचा असल्यास अगदी कमी प्रमाणात खावा. दुसरी भाजी आहे हिरवा कांदा. यात नैसर्गिकरित्या साखर असते आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यात फायबरपेक्षा कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. जास्त प्रमाणात हिरवा कांदा खाल्ल्याने केवळ साखरच वाढत नाही तर मळमळ किंवा पचनाचे विकारही होऊ शकतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी हिरवा कांदा मोजक्या प्रमाणातच खावा आणि आपली शुगर लेवल तपासत राहावी. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बटाटा. बटाट्यात कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने ते लवकर पचतात आणि साखरेत रूपांतरित होतात. पण याचा अर्थ असा नाही की बटाटा पूर्णपणे बंद करावा. टिप: तळलेले बटाटे किंवा फ्रेंच फ्राईज अजिबात खाऊ नका. बटाटा इतर भाज्यांसोबत मिसळून खाल्ल्यास नुकसान होत नाही. महत्त्वाचे म्हणजे बटाटा नेहमी दिवसा खावा, रात्री खाणे टाळावे, कारण रात्री रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो. चौथी गोष्ट भाजी नसून भाज्यांचा ज्यूस आहे. ज्यूस बनवताना त्यातील फायबर म्हणजे तंतू काढून टाकले जातात, जे साखर नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. फायबर नसल्यामुळे ज्यूस पचतो आणि रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ज्यूस पिण्याऐवजी संपूर्ण भाजी चावून खाणे जास्त फायदेशीर आहे. पाचवी गोष्ट आहे मका. आजकाल स्वीट कॉर्न खूप वापरले जाते, पण मधुमेही रुग्णांनी मका अजिबात खाऊ नये. अर्धा कप मक्यामध्ये 21 ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात आणि फायबर फक्त 2 ग्राम असते. मक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते जास्त असतो, ज्यामुळे ग्लुकोजची पातळी लवकर वाढते. त्यामुळे मका खाणे टाळलेलेच बरे. सहावा मुद्दा आहे गाजर आणि बीटरूट. या दोन्हीमध्ये नॅचरल शुगर म्हणजे फ्रुक्टोज जास्त असते. जर तुम्ही यांचा ज्यूस करून प्यालात तर साखर झपाट्याने वाढते. हे पदार्थ खायचे असतील तर ते संपूर्ण स्वरूपात आणि थोड्या प्रमाणात खा, पण रोज यांचा ज्यूस पिणे टाळा. त्याऐवजी पालेभाज्यांचा वापर वाढवा. सातवा पदार्थ आहे रताळे. रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असला तरी त्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात रताळे खाल्ले तर टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांची साखर अचानक वाढू शकते. त्यामुळे रताळे पूर्णपणे वर्ज्य नसले तरी अर्धी वाटी उकडलेले रताळे इतर फायबरयुक्त भाज्यांसोबत खाणेच योग्य ठरेल. तर मित्रांनो, या होत्या त्या भाज्या ज्या मधुमेही रुग्णांनी जपून खाल्ल्या पाहिजेत. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.